नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. मी मोहन माने पाटील. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भव्य पूजनास उत्स्फूर्त प्रतिसाद. 16 मे 2026 रोजी जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भव्य पूजनास भूमिपूजन समारंभास अभूतपूर्व जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न लाभली. महायुती सरकारच्या माध्यमातून जत तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. देवाभाऊ आणि ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शासकीय इमारती आणि मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सदाभाऊ खोत साहेब यांनी आपल्या भाषणात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की महाराष्ट्रात सामान्य जनतेसाठी मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने झटणारा आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर. जत तालुक्याच्या भविष्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आपल्या दमदार आवाजात आणि आक्रमक शैलीत भाषणाने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. ते म्हणाले, जत तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कोणतेही कसर ठेवणार नाही. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शासकीय इमारती आणि मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जात आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही मंत्रालयापासून गाव पातळीपर्यंत संघर्ष करत राहणार असून जत तालुक्याला महाराष्ट्रात आदर्श तालुका बनवण्याचा आमचा निर्धार आहे. ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे यांनीही जत तालुक्याच्या विकासासाठी शासन पूर्ण ताकदीने उभे असल्याचे स्पष्ट करत जत तालुक्यासाठी येणारा प्रत्येक विकास प्रस्ताव प्राधान्याने मंजूर केला जाईल. निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, सभापती अर्चना नाता पाटील, उपसभापती रविकुमार बगली, जिल्हा परिषद सदस्य सरदारजी पाटील साहेब व त्यांचे सर्व सहकारी, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकसित जत, सक्षम जत या ध्येयासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत विकासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जयाभाऊ, तुम्हाला इतके आशीर्वाद मिळणार आहेत या महाराष्ट्रातल्या 30 लाख लोकांचे, आणि त्यातली 10,000 लोक तर माझ्या जत तालुक्यातलीच आहेत. 10,000 घरकुलं तुम्ही मंजूर करून दिलेले आहेत. आता वेळ कमी आहे, सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं. आमची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे. त्या सगळ्या लोकांना पहिला हप्ता देऊन टाकलाय. काही लोकांची घरं पूर्ण झालीत, काही लोकांची घरं आता लेंटर पर्यंत आलेली आहेत, काहींची पायाभरणी झालेली आहे. 10,000 लोकांना एकदा घर कधी मिळालं तर सांगा तुम्ही. सरपंच आहेत बरेच इथं आपले, अनेक सिनियर लोक आहेत. आमचं जेवढं वय आहे तेवढं काम केलं राजकारणात, अशी लोक माझ्या समोर बसलेले आहेत. एका गावात 200, 300, 400 घरकुलं मंजूर केलेले आहेत. हे देवाभाऊ आणि जयाभाऊ आणि वर नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून हे घडलंय. मित्रांनो, कालच साताऱ्यामध्ये
कार्यक्रम झाला, आपण सगळ्यांनी टीव्हीवरती बघितला. 5 लाख घरं बांधून पण पूर्ण झाली. त्याच्यासाठी धन्यवाद आपण जयाभाऊला देऊया. आणि भाऊ हे काम खूप मोठं आहे. तुमच्या आयुष्याला आशीर्वाद पुरेल इतके आशीर्वाद आपल्या लोकांचे मिळतील. कारण घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण सगळ्याला ते पूर्ण होत नाही. अनेक लोक आहेत ज्यांना जागा नाही, त्यांना तुम्ही सरकारची जागा देता निर्णय घेतला. ज्यांना घर बांधायला सरकारी जागा मिळत नाही त्यांना जागा खरेदी करायला पैसे दिले. 1,20,000 रुपये पूर्वी घरकुलाला मिळायचे, 26,000 रुपये रोजगार हमीतून मिळायचे, 12,000 रुपये शौचालयासाठी मिळायचे, असं 1,58,000 रुपये मिळायचे. 1,58,000 मध्ये घर पूर्ण होत नाही. म्हणून देवाभाऊनी आणि जयाभाऊनी निर्णय केला, सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये त्यामध्ये भर घातली. 2,08,000 रुपये घरकुलासाठी आपल्या सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. नुसतं घर बांधायला पैसे दिले तर चालत नाही. वाळू आणायला गेलं, एक ब्रास वाळू पकडली का त्याला लाखभर रुपये दंड होतोय. त्याला ते आता साहेब तुम्हाला सगळे माहिती, गाडी दिसली तर पकडला, ठीक नको पण कुत्रा हवा. अशी घरकुलाच्या बाबतची वेळ लोकांच्या वरती आली होती. आपल्या भारतीय जनता पक्षाला दिली. राज गोपीशेठ या तालुक्यातलं पिंपळा ग्रामीण भागातल्या मतदारसंघातलं असं एकही काम नाही जे माझ्या खात्यातलं होत नाही. मला सांगू, जन्माला आल्यापासून स्मशानभूमी जाण्यापर्यंत जे जे लागतं ते आपल्या खात्यात मिळतं. जे जे लागतं ते सगळं मिळतं. अगदी अंगणवाडी सेविका पंचायत समितीतच काम चालतं. नवीन बाळ जन्माला आलं त्याची काळजी घेणारी आमची पंचायत समिती, आमची व्यवस्था. अगदी जे जे लागतं ते, अगदी प्रसूती झालेल्या मातेपासून अगदी स्मशानभूमीत जाईपर्यंत स्मशानभूमीतला कट्टा सुद्धा, आता असतो ना कट्टा, सगळं असतं पण कर्तव्य असतो, ते सगळं आपल्या खात्यात. चिंता करायची नाही. गोपीशेठ या गोपीशेठनं आजपर्यंत आल्यानंतर जे जे मागितलं ते ते दिलंय, अजून बरंच राहिलंय. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या त्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याची भूमिका घेतली. आज पंचायत समितीची इमारत आहे, 15 कोटी रुपयाची पंचायत समिती इमारत. कशाला म्हणतात 15 कोटी? 15 कोटी रुपयाची भव्य दिव्य अशी पंचायत समितीची इमारत, या जत शहराची जत तालुक्याचं वैभव बनवणारी इमारत आपल्या सगळ्यांना आता बघायला मिळेल. या गावखेड्यात आलेला माणूस, गावखेड्यात आलेला सरपंच, गावखेड्यात आमची बचत गटाची आलेली महिला, गावखेड्यात आलेला आमचा ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा गावखेड्यात आलेला आमचा घरकुलाचा लाभार्थी. आलं तर जायचं कुठं, बसायचं कुठं, काम सांगायचं कुठं? एक पंचायत समितीचं काम 3 ठिकाणी चालतंय. कुठं जायचं? आता अजिबात आवश्यकता नाही. इथं आलं की एका छताखाली आहे. पण ह्या पंचायत समितीत पहिलं काय असेल तर आलेल्या जत तालुक्यातल्या सामान्य नागरिकांसाठी सन्मानानं या ठिकाणी आपल्या हक्काची जागा असेल, जिथं आपला गावखेड्यातला माणूस येऊ शकतो आणि तिथं सावलीला बसू शकतो, पाणी पिऊ शकतो आणि जाऊन आपलं काम याच्या अधिकाऱ्याला सांगू शकतो. अशा पद्धतीचं काम पंचायत समितीच्या माध्यमातून आपण उभं करतो. एक भव्य दिव्य इमारत उभी राहील. गोपीशेठनं सांगितलं की इमारत झाल्या, फर्निचरचा विषय. गोपीशेठ 15 कोटीत फर्निचर व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि अगदीच लागलं तर आणखीन देऊ, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. अगदी आमच्या सभापतीला निवासस्थान पाहिजे असलं ऐकलं माहिती नाही, ऐकलं नाही बघा कसे आहे सिंगल आहे. आमच्या सभापतीचं निवासस्थान चालत असलं पाहिजे. आमची बहीण चांगल्या घरात राहिली पाहिजे. आमचे व्हिडिओ चांगल्या इमारतीत असला पाहिजे. शेवटी हे काय बघा, घरात घरी बाहेर पडला बरोबर का, तर तो समाधानानं बाहेर पडला पाहिजे. घरात बाहेर पडताना जर भांडण्याचा आवाज कानात बसला तर घरी जाईपर्यंत निघत नाही. मग आलेल्या कुठल्याच माणसाचा
त्यांना ऐकूच येत नाही. त्यामुळे घरातलं घरी नीट व्हायला पाहिजे, याच्यासाठी त्याला सगळ्या सुविधा द्याव्या. त्यामुळं या सगळ्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायला लागतील. आता मी बघितलं येणारा प्रशासकीय इमारत आता नव्यानंच झालेली दिसते, पण या शहरातल्या गावातल्या प्रत्येक गोष्टी करण्याचा संकल्प आदरणीय गोपीशेठने केला.